धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून देश-विदेशामध्ये पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होत आहेत. श्री जयांबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे हे 48वे वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा आहे. अर्थात उत्तर भारत दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य देखावा आहे. नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतक एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवरती संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्याचे प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या उत्सवाचा प्रारंभ केला आहे. दररोज या ठिकाणी लांब लांबून भक्त देवीच्या दर्शनाला येतात. देवीच्या मूर्तीसमोर तिरंगा फडकवून यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा विजय खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली टेंभी नाक्यावरील देवीच्या मंडपामध्ये साजरा करण्यात आला. देवीच्या मूर्तीसमोर तिरंगा फडकावून हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कुकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, शाखा प्रमुख निखिल बुळजुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शांती आणि समृद्धी ठेवा, आयु आणि आरोग्य देण्याची देवीला प्रार्थना करा.
देवाची